जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। मात्र या यादीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय। काही प्रभागामधले हजारो मतदार गायब असल्याचं समोर आलंय, तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नावं घुसवली गेली आहेत। शिवाय एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं फोडाफोड होऊन दुसऱ्या प्रभागात गेल्याचं सुद्धा समोर येतंय। प्रशासनाकडून एकूण 16 प्रभागामधील आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। या काळामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून जवळपास 1969 हरकती दाखल झाल्यात। दरम्यान या सगळ्या प्रकरणाला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्या अगोदर हा सावळा गोंधळ दूर करावा अशी मागणी आता शहरामधले नागरिक करतायत। 1600 नावे औद्योगिक वसाहतीमधील नावे चंदनजिरा प्रभागात, काही नावे प्रभाग क्रमांक 9 ची नावे चंदनजिरा प्रभागात, काही प्रभाग क्रमांक 13 ची नावे चंदनजिऱ्यामध्ये, काही नॅशनल नगरच्या 2 मतदार याद्या 180 मतदार यादी आणि 181 मतदार यादी या पण चंदनजिरा प्रभागात जवळजवळ 4.5-5 हजार नावे या चंदनजिरा प्रभागात होते। आमच्या एवढीच मागणी आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना की त्यांनी जे आहे प्रत्येक घराला भेट देऊन ते कुठं आहे ते मतदार शोधून त्यांच्या नाव त्याच प्रभागामध्ये टाकावा, हेच आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्ही आक्षेप पण दाखल केलेले आहे, विविध आमच्या मित्रांनी किंवा आम्ही सगळ्यांनी दाखल केले आहे। तरी तुम्ही मतदार याद्या तरी दुरुस्त करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।